हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेतो आहे, जो की आपण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाचा नाही असं समजतो, पण त्याच्यावरच क्वेश्चन येतो. कारण की असे काही टॉपिक आहेत की ते हिडन टॉपिक असतात, परंतु ते जर व्यवस्थित केलं तर आपला तो पण क्वेश्चन चुकणार नाही. कारण की तुम्हाला ऑप्शन नाही आहेत, SAQ कंपल्सरी, LAQ कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक टॉपिकला ॲटलिस्ट ओव्हरलुक तर द्यावाच लागणार आहे. आणि त्यातल्या त्यात जे आपण महत्त्वाचे टॉपिक आहोत तेच कव्हर करतो आहे. मग हा तुमचा अष्टांग हृदयाच्या 9व्या अध्यायातला द्रव्यादी विज्ञान या अध्यायातला द्रव्य हा टॉपिक आहे. मग आता द्रव्य टॉपिकवर तुम्हाला कसा क्वेश्चन येऊ शकतो, तर द्रव्यादी विज्ञानीमध्ये तुम्हाला SAQ पण विचारला गेलेला आहे आणि LAQ पण आहे. त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. एक म्हणजे द्रव्य, दुसरा विपाक आणि तिसरा वीर्य. ओके, मग आता द्रव्यावर कसे क्वेश्चन येतील? द्रव्यावर विचारलं तर तुम्हाला द्रव्याचं महाभूत अधिक्य, त्याचे गुण हे विचारले जातील. तसेच त्या द्रव्याचे काय कर्म आहेत हे विचारले जातात. या सगळ्यांचे श्लोक तर दिलेलेच आहेत, म्हणजे द्रव्यांचं महाभूताधिक्य, गुण, कर्म हे सगळं श्लोक फॉर्ममध्ये दिलेलंच आहे. परंतु श्लोक कधी कधी आपण विसरतो. मग श्लोक जरी विसरला तरी पण ते चार्ट फॉर्ममध्ये आपण कसं लिहू शकतो हे आपल्या इझी वेने बघणार आहोत आपण. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा द्रव्याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, आधी आपण बघून घेऊया. द्रव्य पंचमहाभूतात्मक, म्हणजे माहिती नाही का आपल्याला द्रव्य पंचमहाभूतात्मक आहे? माहिती आहे, पण या सेंटेन्समधून आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक द्रव्य, सगळे द्रव्य हे द्रव्यांमध्ये 5ला 5 महाभूत असतातच, पंचमहाभूतात्मक असतंच. पण तर पुढच्या लाईनमध्ये ते काय म्हणतात, ज्या महाभूताचे अधिक्य जास्त असेल किंवा जो महाभूत या द्रव्यामध्ये अधिक असेल त्यानुसार त्याला नाव दिलं जातं. जसं की वायवीय, अग्नेय, पार्थिव द्रव्य. पार्थिव द्रव्यामध्ये पृथ्वी महाभूताचं अधिक्य असणार. आप्य द्रव्य, त्याच्यामध्ये आपमहाभूताचं अधिक्य असणार. मग आता आपमहाभूताचं अधिक्य आहे तर बाकीचे नाही आहेत का महाभूत? आहेत. द्रव्यांमध्ये पार्थिव म्हणजे पृथ्वी पण आहे, तेज पण आहे, वायू पण आहे, सगळे आहे. 5 महाभूत आहेत, पण त्यातल्या त्यात पण आपमहाभूत म्हणजे जलमहाभूते अधिक आहे. ओके, मग आता द्रव्याची उत्पत्ती, द्रव्याचे व्यक्तत्व आणि द्रव्याचे वैविध्य. तर हे अत्यंत महत्त्वाचे तुमचे पॉईंट्स आहेत. द्रव्याची उत्पत्ती, व्यक्तत्व आणि वैविध्य. म्हणजे काय, आता द्रव्याची उत्पत्ती, जे काही 5 महाभूत आहेत मग त्याची सगळ्यात आधी कशाची उत्पत्ती झाली किंवा कोणत्या महाभूतापासून बाकीच्या द्रव्यांची उत्पत्ती होते हे त्यांना सांगायचं आहे. तर मग ते प्रत्येकांचे वेगवेगळे मतमतांतर आहेत. पण त्यातल्या त्यात पण वाग्भटाचार्यांनी असं सांगितलं की पहिल्यांदा पृथ्वी महाभूताची उत्पत्ती झाली आणि पृथ्वीपासून बाकीचे जे 4 महाभूत आहेत त्या 4 महाभूताची उत्पत्ती झाली. पुढं व्यक्तत्व म्हणजे द्रव्य कसं व्यक्त होतं, तर ते आपमहाभूतामुळे. आता बघा, कोणतेही जर आपण काही खाल्लं तरी आपल्याला चव कशामुळे लागते? आपल्या तोंडामध्ये जे काही जलीय द्रव्य म्हणजे सलायवा आहे, सलायवामुळे आपल्याला त्या द्रव्याची टेस्ट येते. तर मग त्यांना सांगायचं की द्रव्याचं व्यक्तत्व म्हणजे द्रव्य व्यक्त कशामुळे होते, तर आपमहाभूतामुळे होतं. द्रव्याचे वैविध्य म्हणजे द्रव्यामध्ये जे काही विविध गुणात्मक आहेत ते कशामुळे व्यक्त होतात, तर अग्नी, वायू, आकाश या 3 महाभूतामुळे होतं. आणि हे तुमचे तिन्ही पण MCQचे पॉईंट आहेत. काही स्टुडंट हा पॉईंटच स्किप करतात आणि त्याच्यामुळे हे MCQ पण त्यांचे स्किप होऊन जातात. आणि असे जे हे MCQ आहेत ना, हे MCQच तुम्हाला स्कोरिंग करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही युनिव्हर्सिटीचा पेपर लिहिताना पण MCQमध्ये मार्क जास्त नाही गेले पाहिजे. ओके, बघा, द्रव्याची उत्पत्ती पृथ्वी महाभूतापासून, व्यक्तत्व आपमहाभूतापासून आणि वैविध्य अग्नी, वायू आणि आकाश महाभूतापासून. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ठीक आहे, आपण आता पुढचा पॉईंट बघूया. सगळ्यात महत्त्वाचा चार्ट आहे हा चार्ट तुम्हाला पाठच करायचा. झोपेतून उठवलं ना तरी पण हा चार्ट आला पाहिजे लक्षामध्ये. जर तुम्हाला SAQला आलं, द्रव्याचे महाभूत अधिक्य लिहून त्याचे गुण, कार्य एक्सप्लेन करा. तुम्ही सरळ हा चार्ट टाकून द्या, तुम्हाला मॅक्झिमम मार्क भेटतील. ओके, काही जणांना श्लोक पाठ असतील, श्लोक लिहा, माझं त्याच्याबद्दल काही मत नाही आहे. परंतु जर श्लोकामधला कोणता वर्ड विसरलाच तर तुम्ही हा चार्ट पण टाकू शकता. ठीक आहे, आता आपण चार्ट समजून घेऊया. कधीही चार्ट समजून घ्यायचा आणि डोक्यामध्ये एक इमेज बनवायची का इथं हे कशामुळे आलं, ह्याच्यामुळे आलं, म्हणजे ते तुम्हाला पटापट वर्ड्स आठवत जातात. ठीक आहे, आता या चार्टमध्ये मी काय केलं, पहिल्यांदा द्रव्य लिहिलेत, नंतर महाभूत अधिक्य लिहिले, नंतर गुण लिहिले आणि कर्म लिहिले. मग त्याचे 5 महाभूत आपल्याला माहिती आहेत, पार्थिव, आप्य, वायव्य, अग्नेय आणि नावस्था. पार्थिवमध्ये कोणतं? पृथ्वी महाभूताचं अधिक्य असणार, हे सगळ्यांना माहिती आहे. मग आता पृथ्वी महाभूत म्हटल्यावर कोणता गुण येणार? गुरु.
पृथ्वी म्हणजे जड असतं. एवढं फिक्स दिमागात लक्षात ठेवा की पृथ्वी म्हणजे जड असतं. आपली पृथ्वी कशी आहे? जड आहे. त्याला काहीतरी विशिष्ट वेट आहे. वायूला वेट आहे का? नाही. वायूला वेट नाही म्हणून आपण त्याला लघु म्हणतो. परंतु पृथ्वी कशी आहे? गुरु आहे, स्थूल आहे, स्थिर आहे, म्हणजे एकाच ठिकाणी असते. पार्थिव म्हणजे कोणत्याही जड वस्तू घ्या. आता जड एक्झाम्पल दगड घ्या. दगड कसा असणार? मोठा जर दगड होता तो गुरु आहे, स्थूल पण आहे, स्थिर पण, एका जागेवर असतो. जोपर्यंत आपण त्याला धक्का देत नाही तोपर्यंत तो एका जागेवर बसलेला असतो. आणि पृथ्वी महाभूताचा सगळ्यात मोठा म्हणजे गंध. गंध हा आपल्याला विशेष गुण बघायला मिळतं. म्हणजे जे काही आपल्याला गंधाचं ज्ञान होतं, गंध म्हणजे थोडक्यात वास, वासाचं जे ज्ञान होतं, थोडक्यात गुलाबाच्या फुलाचा वास घेतला, मोगऱ्याच्या फुलाचा वास घेतला किंवा त्याच्यामध्ये काय वैविध्यता आहे हे पण आपल्याला पृथ्वी महाभूताच्या मदतीनेच कळतं. ठीक आहे. हे गंध हे लक्षातच ठेवायचं तुम्हाला. ओके. आता त्याची काय कार्य आहेत? तर मॅम तुम्ही सांगताय पृथ्वी महाभूताचा दगड घेतलं एक्झाम्पल, त्याच्यामध्ये हे गुण आहेत. मग आता त्याचं काय काम आहे? या पूर्ण युनिवर्समध्ये काय दगड एकच पृथ्वी महाभूतात्मक आहे का? नाही. द्रव्य पण आहेत आपले. जे द्रव्य पृथ्वी महाभूतात्मक आहे ते आपल्या शरीरात गेल्यावर काय कार्य करतात किंवा कोणत्या कामासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. शारीरिक कोणत्या गुणाच्या वृद्धीसाठी किंवा कोणत्या गुणाच्या क्षयासाठी आपण त्याचं कार्य करू शकतो, ते कार्यामध्ये येतं. त्याच्यामध्ये गौरव, जर शरीर कृश झालं असेल तर ते गौरव आणण्याचं, स्थैर्य आणण्याचं, संघात आणि उपचय हे कार्य आहेत. आता हे संघात नवीन शब्द आला. संघात म्हणजे काय? काठिण्य आणतं. त्याचा आकारमान न वाढवता त्याच्यामध्ये घनता वाढवतं, त्याला संघात म्हणतो. आणि उपचय म्हणजे जे की आकारमान वाढवतं. ओके. संघात आणि उपचय याच्यामध्ये डिफरन्स छोटासा आहे. संघात काय करतं? आकारमान. आता हे द्रव्य इथं मी घेते, हे द्रव्य इतकं आहे, तर मग जर तुम्ही गुरुगुणात्मक त्याला पार्थिव द्रव्य जर त्याला दिले तर संघात हा आकारमान वाढवत नाही, पण त्याच्यामध्ये जे आहे ती घनता वाढवतं. हे काय ते पोकळी आहे ते भरून काढतं. पण उपचय काय करतं? इतका द्रव्य आहे तर त्याचा आकारमान वाढवतं पण घनता वाढवत नाही. ओके. हे दोघांमधला डिफरन्स आहे आपला. हे पृथ्वीचं समजलं. महाभूत तर तुम्हाला लिहिता येतं. पार्थिव म्हणलं की पृथ्वी महाभूत. आणि गुण गुरु, स्थूल, स्थिर आणि गंध. तर गुरुवरून तुम्ही थोडीशी डोकं चालवा रे. गुरुवरून गौरव लक्षात ठेवू शकतो, स्थूलवरून स्थिरवरून स्थैर्य, स्थूलवरून संघात आणि उपचय. हे दोन्ही पण, स्थूल म्हणजे काय? काहीतरी वाढणार आहे. मग संघात आणि उपचय हे दोन्ही पण आकारमान वाढवण्यासाठी किंवा घनता वाढवण्यासाठी वापरतो. आणि गंध हा गुण तर तुम्हाला लक्षात ठेवायला मी वेगळ्या ह्याने मार्क करते. गंध, तसेच रस, स्पर्श, सूक्ष्म आणि शब्द. हे तुम्हाला सिक्वेन्सने पाठ करायचं. लास्टला सांगते कसं पाठ करायचं. पृथ्वीचं लक्षात आलं. गुरु, स्थूल, स्थिर, गंध, गौरव, स्थैर्य, संघात आणि उपचय. हे झाले पार्थिव महाभूताचं. आता आप्पेचं बघू. आप्पेचं पण सेम. आप्पे म्हणजे काय? जल महाभूत आला आप्पे म्हणजे. ओके. मग आता जल महाभूत कसं असणार? पाणी कसं असतं? द्रव असतं. आपल्याला माहिती आहे पाणी द्रव आहे आणि पाणी गुरु पण आहे. आपलं पोट, आपण जेवण केल्यानंतर थोडंसं पाणी पिलं तरी पोट भरल्यासारखं वाटतं. मग आपण जर कम्पेअर केलं तर पाणी त्या मानाने गुरु आहे. सहसा सांगितलं की शीत असतं आप्पे. आपल्याला माहिती आहे उष्णजल, शीतजल हे वेगवेगळे आहेत, पण नैसर्गिक आपल्याला जे काही प्राप्त होतं किंवा पावसाचं जे काय आहे ते शीत आपण मानतो. तसेच मंद आणि सांद्र हे दोन गुण पण आपल्याला आप्पे महाभूताचेच बघता येतात. मग आता आप महाभूताचा वापर किंवा त्याचं कार्य काय आहे? तर आप महाभूत स्नेह निर्माण करतं, विषंत निर्माण करतं, क्लेद निर्माण करतं, प्रल्हाद आणि बंध हे सगळे कार्य आहेत. तर बघा, द्रवगुणामुळे स्नेह निर्माण होणार. तसंच विषंत म्हणजे काय? स्त्राव निर्माण करणार आहे आपल्याला. द्रव आहे म्हणलं स्त्राव निर्माण करणार. क्लेद म्हणजे क्लेद पण एक आपल्याला द्रवामध्येच येतं क्लेद पण. प्रल्हाद म्हणजे तृप्ती, पाणी पिल्यानंतर समाधानाची भावना निर्माण होते. आणि बंध म्हणजे जोडून ठेवण्याचं कार्य आपल्याला आप्पे महाभूताचं दिसतं. हे बंध हे विशेष कार्य आहे आप्पे महाभूताचं. पुढे आपण आता हे आप्पे आलं लक्षामध्ये. आप्पेचं काय? द्रव्य, गुरु, शीत, मंद, सांद्र आणि हे रस हे स्पेसिफिक लक्षात ठेवायचं. म्हणजे रस काय? कोणत्याही गोष्टीचं चव आपल्याला हे जल महाभूतामुळे कळतं. इथं काय होतं? गंध. कोणत्याही गोष्टीचा वास आपल्याला कशामुळे? पार्थिव महाभूतामुळे कळतं. इथं रस कळतं. ओके. आता वायू काय? वायू महाभूताचा अधिक्य असणार. मग वाताचे गुणधर्म आठवा. तत्र वृक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म, अचल, नील.
वृक्ष आहे, विशद आहे, लघु आहे आणि स्पर्श. विशद म्हणजे थोडक्यात आपल्याला खरवडून काढण्याचा गुण. विशद म्हणजे एकदम स्वच्छ करतात. जिथून एखाद्या धूळ बसले तिथून वारा गेला की ती जागा स्वच्छ होते, ते विशद. आणि स्पर्शाचे ज्ञान आपल्याला कशामुळे करते? वायू महाभूतामुळे करते. आता कार्य बघा. वृक्षगुण आहे म्हणलं, वृक्षगुण आहे वृक्षता निर्माण करणार, लघुगुणामुळे लाघवता निर्माण करणार, वैशद्य निर्माण करणार, विशद गुणामुळे विचार आणि ग्लानी. विचार करण्याचे जे काही आपल्या मनामध्ये विचार सुरू असतात ते सगळे आपल्याला वायू महाभूतामुळे. आपल्याला वायू महाभूताच्या कार्याचा श्लोक माहिती आहे, खूप मोठा श्लोक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघितले असाल. आणि ग्लानी हे पण कशाचं? वायू महाभूताचं कार्य आहे. ओके, पुढे आपण अग्नेय बघू. अग्नेयमध्ये अग्नि महाभूताचा अधिक्य तर असणारच. एक मिनिट, हे रिलीज करू आपण. अग्नि महाभूताचं तर अधिक्य असणारच. मग अग्नीमध्ये तीक्ष्ण हा गुण येणार. तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी सांगते, तीक्ष्ण उष्ण येणार. ओके, तीक्ष्ण उष्ण आहे म्हणलं, सूक्ष्मता पण येणार. जिथं एखादा पदार्थ साठलेला आहे तिथं तीक्ष्ण उष्ण गुण भेदन करता आणि सूक्ष्मता निर्माण करता. आणि सूक्ष्मता आली म्हणजे तिथं वृक्षता पण येणार. ओके, अग्नेयचं लक्षात, तीक्ष्ण उष्ण लक्षात राहतं, सूक्ष्म आणि वृक्ष हे 4 गुण आहेत अग्नेयचे. मग तीक्ष्ण उष्णमुळे दाह निर्माण करतं, पाचन होतं, प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये आपण बघू शकतो. पुढचं ते कशामुळे बघू शकतो? तर ते अग्नेय डोळ्यामध्ये पण पित्त आहे. पित्त काय दर्शवतो? अग्नि महाभूत दर्शवतो. त्याच्यामुळे प्रकाश. आणि वर्ण, त्वचेवर पण पित्त आहे, त्याच्यामुळे त्वचेची जी काही कांती असते ते आपली पित्तामुळं असते त्या त्वचेवरच्या. ओके, अग्नीचं काय आहे? अग्नि महाभूताधिक्य आहे. वृक्ष, तीक्ष्ण, उष्ण, सूक्ष्म हे गुण त्याचे कार्य दाह, पाचन, वर्ण आणि प्रकाश हे त्याचे कार्य. तर प्रकाश कशा, वर्ण कशा तुम्हाला समजून सांगितलं. ओके, आता बघा नाभसचं काय? आकाश महाभूताचा अधिक. बघा, नाभस म्हणलं तुमच्या आता पण आपण आता 9व्या अध्यायापर्यंत आलो म्हणजे आता पण लक्षात यायला पाहिजे ते नाभस म्हणजे आकाश असतं. ओके, ते आकाश काय? सूक्ष्म आहे, लघु आहे, विशद आणि शब्दाचं जे काही आपल्याला ज्ञान होतं म्हणजे आपण जे काही ऐकतो ते आपण नाभस म्हणजे आकाश महाभूतामुळेच ऐकतो. आकाश म्हणजे थोडक्यात पोकळी. आपल्या कानामध्ये पोकळी आहे म्हणून आपण तिथून ऐकण्याचं कार्य करतो. तर पोकळी आहे तर मग त्या सूक्ष्मता असणार, विशदता पण असणार, लघुता असणार आणि शब्द हे त्याचं विशेष गुणधर्म सांगितलं आहे. त्यामुळे सुशिरता आणि लाघवता हे त्याचे कार्य सांगितलेले आहेत आपल्याला नाभस द्रव्याचे. तर सुशिरता म्हणजे रंध्र निर्माण करणे आणि लाघवता म्हणजे लघुता. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला? याच्यामध्ये पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे? पार्थिवचा गंध हा गुण. पुढे गंध, रस, वायुचा स्पर्श, अग्नेयाचा तर राहिले रूप हा गुण आणि नाभसचा शब्द हा गुण. गंध, रस, स्पर्श, रूप आणि शब्द हे गुण लक्षात ठेवायचे. ओके, आपण याच्या आधीच्या स्लाईडमध्ये काय बघितलं होतं? हे MCQ सांगितलं होतं तुम्हाला. द्रव्याची उत्पत्ती पृथ्वी महाभूतामुळे होते. व्यक्तत्व आप महाभूत आणि वैविध्य हे अग्नेय, वायू आणि आकाश. पण द्रव्य पांचभौतिक आहे हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण हा चार्ट बघितला. या चार्टमध्ये पण गंध, रस, स्पर्श, रूप आणि शब्द हे लक्षात ठेवायचे. ओके, याच्यावर तुम्हाला SAQ येऊ शकतो. SAQ आला तर अशाला असं चार्ट टाका, तुम्ही एक्सप्लेन करायची पण गरज नाही. आणि जर LAQ जरी आला तरी द्रव्य, वीर्य, विपाक असं तुम्हाला LAQ येईल. तो LAQ तुम्हाला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, इथं आपल्याला हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट संपतोय. आता पुढे द्रव्याचे कार्यक्षेत्र, त्याच्यामध्ये द्रव्य कसं कार्य करतं हे सांगितलेलं आहे त्यांनी. बघा, अग्नी आणि वायू हे 2 महाभूत अधिक आहेत. बघा, अग्नी पण लघुगुण अग्नीचा बघितला, वायूचा पण लघुगुण बघितला. मग लघुगुण असणार तर ते वरी जाण्याचा प्रयत्न करणार. मग ऊर्ध्वगामी हे कार्य कशाचे? अग्नी आणि वायूचे असणार. पुढे पृथ्वी आणि आप हे जड आहेत, गुरुगुणात्मक आहेत, मग ते खाली यायचा प्रयत्न करणार, मग त्याचं अधोगामी कार्य असणार. ओके, मग आता तरी पण याच्यामध्ये काय अपवाद आहेत एवढं लक्षात ठेवा. अग्नी, वायू लघुगुणात्मक आहेत, ऊर्ध्वगामी कार्य करणार. ऊर्ध्वगामी म्हणजे काय करणार? वमन करणार. आणि पृथ्वी आणि आप हे जड आहेत, गुरु आहेत, अधोगामी कार्य करणार म्हणजे विरेचन करणार. त्याच्यामध्ये पण अपवाद आहेत. अपवादाशिवाय कसं काही होईल आपलं, नाही का? अपवाद असणारच. आता बघा, दंती आणि चित्रक हे तुम्हाला मे बी नवीन असतील. द्रव्याचा अभ्यास तुम्हाला सेकंड इयरलाच आहे.
दंती आणि चित्रक हे 2 द्रव्य आहेत. हे वायू आणि अग्नी महाभूताधिक आहेत. तर वायू आणि अग्नी महाभूताचा अधिक आहे म्हणजे कुठे जायला पाहिजे? वर जायला पाहिजे. वर म्हणजे वमन करायला पाहिजे. पण जे काही दंती आहे, दंती हे विरेचन करते. दंती विरेचन करते. हे काय झालं दंतीचं? अपवाद म्हणजे विरोध. का करते? ते प्रभावाने करते. ते तुम्हाला प्रभावामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल. पण इथं लक्षात ठेवा की दंती हे विरेचन करते, वमन करत नाही. पुढे मृद्विका, एक मिनटं, मृद्विका आणि ज्येष्ठमध याच्यामध्ये आप आणि पृथ्वी महाभूताचा जरी अधिक असला तरी पण ज्येष्ठमध हा वामक आहे. बघ, आप आणि पृथ्वीचं आपण काय बघितलं? अधोगामी काम करायला पाहिजे म्हणजे विरेचन करायला पाहिजे. पण मृद्विका हे विरेचन करते बरोबर, पण ज्येष्ठमधू हे वमनाचं कार्य करते. ओके, हे पण तुमचे MCQचे पॉईंट्स आहेत. असा छोटा छोटा अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला जेव्हा देतील तेव्हा दंती चित्रक वायूवाला पण देतील, दंती पण देतील, चित्रक पण देतील. पुढं ते एक्झामिनर सांगेल पण की हा अग्नी आणि वायू महाभूतात्मक आहे, ह्याचं कार्य काय असेल. आपल्या पटकन तोंडातून निघून जातं की वमन करेल. नाही, दंती हे विरेचन करेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. होप्स तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? स्टार्टिंग द्रव्याचं इंट्रोडक्शन घेतलं होतं, नंतर द्रव्याचं उत्पत्ती, वैविध्य, व्यक्तत्व हे बघितलं, चार्ट बघितला आणि शेवटी द्रव्याचे कार्यक्षेत्र. ओके, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पण मला सांगू शकता की पुढचा लेक्चर कशावर घ्यायचे किंवा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता टॉपिक हार्ड जातो त्याच्यावर घ्यायचे ते, किंवा आपली ही तर सिरीज सुरूच राहणार आहे. ठीक आहे, आणि संहिता अध्ययनचे जे काही आमच्यासोबत ॲपवर स्टुडंट असतील त्यांना माहिती आहे की पूर्ण सिलेबस कवर झालेला आहे, प्लस तिथे टेस्ट आणि एक्झाम पण सुरू आहेत. तुम्ही ॲपवर जाऊन बघू शकता आणि जो काही तुम्हाला एखादा हार्ड टॉपिक वाटतो तो कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहू शकता. एक्झाम जवळ आलेल्या आहेत, खूप कमी दिवस आले आहेत, टाईमपास नका करू, स्टडी करा, फोकस करा. आयुर्वेद मराठीची पूर्ण टीम तुमच्यासोबत आहे, भीती वाटण्याची काही गरज नाही आहे. जे काही आम्ही प्रोव्हाइड करतो आहे, आत्तापर्यंतचा अभ्यास तुम्ही केला आहे, आम्ही करून घेतला आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि एक्झामला. ठीक आहे, ऑल द बेस्ट फॉर एक्झाम. आपण